आज आपणही बघतोय की अनेक मुलं, तुम्ही स्वतः पोलीस यंत्रणेत काम करतात, अनेक मुलं आहेत आई वडिलांवर रागावून किंवा काही गोष्टी दिल्या नाही तर हट्टाने घराबाहेर पडतात. ते घराबाहेर पडणं आणि हे घराबाहेर पडणं याला तुम्ही डिफरन्शिएट कसं करता? हा 100% आहे की क्षणिक रागाच्या भरात पडणं किंवा आपला एखादा छोटासा हट्ट पुरा झाला नाही म्हणून बाहेर पडणं, त्याच्यामध्ये तेवढी इन्स्पिरेशन नसते, तेवढी जगात लढण्याची ताकद नसते. आणि आताचं जग तेवढं सेफही राहिलेलं नाहीये की मुलांनी बाहेर पडलं तर ते सेफ राहू शकतील एवढी गॅरंटी पूर्णपणे आपण देऊ शकत नाही. तर त्या बाबतीत तो मुलांनी विचार करू नये. एखाद्या ध्येयासाठी झगडण्यासाठी जर तुम्ही बाहेर पडत असाल तर त्यावेळेला तुमच्याकडे एक ती ताकद येते. त्या ध्येयाच्या दिशेने तुम्ही वाटचाल करत असताना मध्ये येणारे संकट दूर करून पुढे जाण्याची आणि एक अनामिक शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहते त्यावेळेला, कारण तुमचं इंटेन्शन चांगलं असतं, प्युअर असतं. तर ह्या सगळ्यातून आपण ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. तर मी म्हणेन ध्येयासाठी बाहेर पडणं ही अतिशय वेगळी गोष्ट आहे. आणि कुठल्या तरी छोटासा हट्ट आई वडिलांनी पुरा नाही केला एखाद्या मामुली त्याच्यासाठी बाहेर पडणं, तर ह्यामध्ये खूपच फरक आहे.